साबुदाणा वडे बनवून दाखवणार आहे। तर आज आहे शनिवार, संकष्टी आहे आज। तर मी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे। तर 2 तास छान असं 2 पाण्याने धुवून मी भिजत ठेवलेला 2 तास। तर बघा छान असं भिजून घेतलेला आहे। तर असा मोकळा एकदम छान असा झालेला आहे। तर इथे 2 बटाटे घेतलेले होते मी, 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर मध्ये। तर असं छान असं ह्याला पण हे करून घेतलेलं आहे मी। तर 1 चमचा जिरा घेतलेला आहे, थोडंसं अद्रक बारीक वाटून घेतलेला आहे मी, कोथिंबीर घेतलेली आहे, छान असं कट करून घेतलेला आहे। आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, ह्याला पण छान असं कट केलेलं आहे। आणि शेंगदाणे घेतलेले आहे मी, ह्याला लालसर भाजून मी असं जाड असं वाटून घेतलेलं आहे। आणि 1 चमचा ह्याला शेंदिलोन बोलतात, उपवासाचं मीठ आहे हे। तर मी आता तुम्हाला हे सर्व मिक्स करून दाखवणार आहे। मी आता मिक्स करून घेणार आहे। छान असं भिजलेलं आहे, बघू शकता। तर आता आपल्याला हे बटाटे घालायचे आहेत, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, जिरं, हे शेंगदाणे, हे उपवासाचं मीठ। तर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मळून झालेलं आहे। तर आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत। थोडा पाण्याचा हात हलका लावून घ्यायचा आहे आपल्या हाताला, असे गोळे करून छान असं चपटे करून घ्यायचे आहेत वडे आपल्याला। ते बघा असे छान असे। तर कढई गरम करायला ठेवली होती मी, तर आपल्याला तेल घालून घ्यायचंय। तेल गरम होण्यासाठी ठेवायचं 10 मिनिटं। आता तेल गरम झालेलं आहे, तर त्या गॅस सुरू करते मी। तर हे वडे आपल्याला मिडियम गॅसवरतीच करायचं आहे। आता एका साईडने झालेले आहे, आता आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे। पलटी मारते मी। एकदम छान असे झालेले आहेत, का तुटलेले नाही, काही नाही। आता आपले वडे बनवून तयार झालेले आहेत आणि काढून घेते। तर दुसरे पण आपल्याला लगेच वडे बनवून तयार आहेत। तर मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते, एकदम क्रिस्पी झालेला आहे। तर हे बघा छान असे झालेले आहेत वडे आपले, आणि दह्याबरोबर खायला एकदम भारी लागणार। तर तुम्ही नक्कीच बघा आणि नक्कीच घरी पण बनवून बघा, आणि नक्की मला कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।